म्हणून शरण जावे बोलू नका उतरील पार भव दुस्तर नदीचा बहुते करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा श्री संतांचे चरणावर संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावत तरी वाढले अंतरी प्रेम सुख महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनिंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दखण्डम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं वक्रतुंड महाकाय सूर्यप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा. काय म्हणतायत महाराज? म्हणून शरण जावे सर्व भावे देवासे तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु संत सम्राट वैराग्य शिरोमणी तुकोबरायांचा असून प्रस्तुत अभंगातून महाराज भगवत शरणागती करण्याचा तुम्हा आम्हाला आग्रह करतायत. भगवत शरणागती का करायची? त्या भगवत शरणागतीचं काय फल आहे? तो भगवान कसा अत्यंत दयाळू आहे आणि या सिद्धांताचा मी स्वतः अनुभव घेऊन मी तुम्हाला सांगतोय असं महाराज म्हणतायत. संतांच्या प्रत्येक कृतीतून संतांच्या प्रत्येक उक्तीतून तुमच्या आमच्या हिताचा विचार केलेला पाहायला मिळतो. कारण संत जे नेहमी हितोपदेश करतायत त्यामध्ये तुमचं आमचं हित समाविष्ट असलेलं पाहायला मिळतं. सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती
त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचा जो हितोपदेश आहे, तो निश्चित आपलं हित करणारा असतो. कारण का बरं? कारण तुमचं आमचं हित कशामध्ये आहे हे फक्त संतांनाच माहीत असतं. इतरांना तुमच्या आमच्या हिताची जाणीवच नसते. फक्त जगतामध्ये तुमच्या आमच्या हिताची जर कुणाला जाणीव असेल तर संतांना, देवालाही नाही. मी अधिकारवाणीनं बोलतो. कारण हित मग व्यावहारिक आपले आईबाप वगैरे व्यावहारिक स्तरावर हिताचा विचार करत असताना आपण म्हणतो आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आई वडील त्या मुलाचं हित या ठिकाणी जाणतायत, हितासाठी धडपडतायत. पण आमचे महाराज म्हणतायत, अरे बाबा, ते आई वडील त्या मुलाचं हित करूच शकत नाहीत. कारण का? त्यालाच हित माहित नाही ना. हित नाही ठावे जननी जनका, मग ते काय हित करते? म्हणून खरे आपले हितकर्ते कोण जर असतील तर संत आहे. म्हणूनच म्हटलं जातं ना, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जेह कष्ट वेती परोपकार. जगत कल्याण करण्याचा अधिकार फक्त संतांना आहे, इतरांना नाही आहे तो. आणि म्हणून संतांचे जगतावर अनन्य साधारण असे उपकार आहेत. म्हणतायत ना, गेले उपकार सांगू बापन कैसे माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले आणि म्हणून त्यांचे उपकारातून आपणाला उतराई होताच येत नाही. काय द्यावे त्याचे व्हावे थोडा. म्हणून आमचे महाराज जे संतांना या ठिकाणी जगताचं मातृत्व बहाल करतायत ते या भूमिकेतून. खरे जगाचे मातृत्व दाते जर कोण असतील तर संत आहेत. म्हणतायत ना, तुम्ही संत माय बाप Kita
माय पाप पावंत गायते पतित कीर्तिवानो. हे जगताचे मायबाप संत आहेत, त्यांचे अनन्यसाधारण असे आपल्यावर उपकार आहेत. वास्तविक पाहता जर थोडासा आपण संतांच्या उपकाराचं मागोवा घेत असताना चिंतन केलं, जगताचा उद्धार करतात म्हणजे काय करतात ते? कारण संत ज्या जाणीवा देतात ते इतरत्र कोण देत असलेले पाहायलाच मिळत नाही. थोडस आपण जर संतांच्या जाणीवेचं चिंतन केलं, जगाला पहिली जर जाणीव कोण संत देत असतील कोणती, तर ते म्हणतायत हा जो आपणाला नरदेह प्राप्त झालेला आहे तो दैव दुर्लभ योगानं प्राप्त झालेला आहे. वास्तविक पाहता हा नरदेह जो आपणाला प्राप्त झालेला आहे तो दैव दुर्लभ योगानं प्राप्त झालेला आहे असं शास्त्रकार साधू संत वारंवार आम्हाला सांगतायत. आचार्य जगतातल्या 3 दुर्लभ गोष्टींचं अत्यंत उत्तरोत्तर असं या ठिकाणी नामनिर्देश करतायत. ते म्हणतायत लोक जगामध्ये ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्या महत् भाग्यानं प्राप्त होत असतात, सहजासहजी होत नसतात. त्या दुर्लभम त्रयमेवेद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. या 3 गोष्टी महत् भाग्यानं जीवनामध्ये प्राप्त होत असतात, सहजासहजी नाहीच होत त्या. म्हणून पहिली जाणीव देत आहेत, पहिलं दुर्लभ जर कोणतं जर या ठिकाणी असेल तर मनुष्य देह मिळणं ही अत्यंत दुर्लभ गोष्ट मानलेली आहे. सापडला देह काकत चाले न्याय, न घडो तो उपाय घडवाला. हा जो नरदेह आहे भागवतकारांनी त्याचं खूप सुंदर चिंतन दिलेलं आहे. एकच आपल्याला इथं संतांचा संदेश चिंतन करायचा आहे, नरदेह दुर्लभ आहे. पण काय झाले माहितीये का, तो आपणाला सहज प्राप्त झालेला आहे, त्यामुळं त्या दुर्लभत्वाचं आपणाला जाणीवच होईनाशी झालेली आहे. व्यवहारात एक म्हण आहे, अति परिचयात अवज्ञा, तसं या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं.
एक सुभाषितकार सांगतो, त्या मैलागिरी पर्वतावर म्हणे सगळी चंदनाची 52 कशी चंदनाची झाड आहेत, सगळं चंदनाचंच ते जंगल आहे. आज आपण वनस्पती क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात मूल्यवान जर लाकूड कुठलं असेल तर चंदनाचं म्हणून ओळखलं जातं. ते चंदनाचं लाकूड या ठिकाणी तोळ्यावर विकलं जातं, एवढं ते अमूल्य आहे. पण त्या मैलागिरी पर्वताच्या जंगलामध्ये राहणाऱ्या त्या भिल्ल लोकांच्या बायका ज्या आहेत ना, स्त्रिया ज्या आहेत ना, स्वयंपाक करण्यासाठी सरपण म्हणून त्याचा वापर करतात. अरे चंदनाचं लाकूड सरपण म्हणून, तसाच काहीतरी प्रकार आपला आहे. नरदेह निधान लादले राहते, उत्तम सार उत्तम गते, देवचे हो म्हणते ते का चिंते न धरावे. म्हणून संत म्हणतायत बाबा हा जो नरदेह आहे दैव दुर्लभ योगानं प्राप्त झाले, एवढंच फक्त लक्षात घ्या. त्याचा विस्तार करायला आपल्याला वेळ नाहीये. दुसरी जाणीव देतायत ते, हा दुर्लभ आहेच प्राप्त होण्यासाठी, पण प्राप्त असलेला नरदेह जर एकदा गेला तर तो पुन्हा प्राप्त होत नाही, म्हणून तो दुर्लभ आहे. मागुता हाचे जन्म पावसे, हे तो नघडे रे सायासी, कारे बहिरा अंध होसे जाणूया. काय जाणीवा देत आहेत साधू संत. अरे बाबा हो, विचार करा म्हणतायत, एकदा हा जर नरदेह गेला तर पुन्हा प्राप्त होणं अत्यंत दुरापास्त आहे. एक सुभाषितकार म्हणतो ना, मानवी जीवनामध्ये सगळ्या वस्तू पुन्हा पुन्हा प्राप्त करून घेता येतील, पण म्हणता येतो पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्महिही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न हे शरीरम पुनः पुनः. एखाद्याचं 10-5 हजार चोरीला गेलं, 10,000 गेले, 20,000 मिळवता येतील आपल्याला. एखाद्याची प्रतिकूल परिस्थिती असली, कर्जबाजारी झाला, 1-2 एकर जमीन होती ती विकायची पाळी आली, मही 2 एकर जमीन त्यानं विकली, पण पुन्हा जर प्रारब्ध अनुकूल झालं, प्रयत्न करून आपणाला 2 एकरला 4 एकर जमीन घेता येईल. पुनर्मही तसं होऊ नये. इथं म्हणतायत एखाद्याची अकाले बायको निधन पावली तर तो सुरुवातीला नको नको म्हणतो, पण दुसरी बायको करू, पुनर्भार्या. एतत् सर्व पुनर्लभ्य, या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा जीवनामध्ये प्राप्त करून घेता येत आहेत. नये शरीरम पुन्हा पुन्हा, म्हणून नरदेह दुर्लभ आहे. काय साधू संत त्याचं दुर्लभत्व सांगताना म्हणतायत, त्या नरदेहाची प्राप्ती होत असताना म्हणे त्या जीवाला पुन्हा 84 लक्ष योनी फिराव्या लागतात म्हणे, आणि त्या पण एकदाच नव्हे तरी सुद्धा शॉर्टकट असतात. एक एक योनी कोटी कोटी फेरा, अशा 84 लक्ष योनी, एवढा लांबचा प्रवास आहे. म्हणून संत जाणीवा देत आहेत की बाबा हा नरदेह दुर्लभ आहे, तो पुन्हा पुन्हा मिळत नाही. तिसरी एक जाणीव देत आहेत ते, हा जो प्राप्त झालेला जो नरदेह आहे तो जरी थोडासा शाश्वत आणि दीर्घायुष्य असता तरी सुद्धा थोडस काहीतरी नियोजन आपल्याला करता आला, पण नाहीये. क्षणभंगूर नाही वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे तुषार थोराही ओळखा. हा प्राप्त झालेला नरदेह सुद्धा आहे, क्षणभंगूर आहे. मासी पाख पाखडे तव हे सरे ज्ञानोबा म्हणतायत, किती क्षणभंगूर आहे.
आणि तो अल्पजीवी आहे. कळालं का? अल्प आयुष्य मानव देव शतगणिले ते अर्धे रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासे उरले ते पाहेगा. आपण सांप्रतच्या कलियुगामध्ये जर बघितलं तर अत्यंत अल्प आयुर्मर्यादा आहे. कृत, त्रेताल, द्वापार आणि सांप्रतच्या कलियुगातील आयुर्मर्यादेच्या माणसाच्या जर तौनिक आपण विचार केला तर कृतयुगातील लोकांना 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. म्हणूनच ते 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करत होते. आपणाला कलियुगातलं शास्त्रानं आयुर्मर्यादा सांगितलेली आहे 100 वर्ष. आता 100 कोण गाठत नाहीच नाही. पण वचनम किम दरिद्रता महाराज म्हणतात आपण 100 वर्ष मनुष्य देह असं गृहीत धरू आणि त्याचा हिशोब करू. आणि महाराजांनी हिशोब केला की शत गणिले ते अर्धे रात्र खाय. कारण 24 तासाचा दिवस जरी असला तर पंचांग शास्त्राप्रमाणे 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असतो. असं जर या ठिकाणी त्या कालाचा आपण गणने केली तर 50 वर्ष अंधारात अंधार खाऊन जातो, रात्र खाऊन जाते. आणि 50 वर्ष दिवस म्हणजे 50 वर्ष आपले रात्रीचे झोपूनच जातात. आता रात्रीही काही काही लोकांना अपुरी वाटते म्हणून दिवसाही झोपतात. आता ते ज्याचं त्यानं कॅल्क्युलेशन करायचं. कळालं का? शतगणिले ते अर्धे रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. बालपणामध्ये पहिली 17-18 वर्ष जातात, काही आजारपणामध्ये जातात, काही म्हातारपणामध्ये जातो. आणि बघा काय भजना, किती भजनाला वेळ अल्प आहे आणि तुम्ही बेसावध आहात. साधू संत जे जाणीवा देत आहेत, भगवान म्हणतायत अर्जुना इथं बेसावध राहू नको. झडझडो महिलानी ये भक्तीचे वाटेला जे पावसे अव्यंग निज धाम माझे. साधू संतांचा हा जो आग्रह आहे त्यामुळे की इथं म्हणतायत ना संत समागमे धरावे आवडे करावी तातडी परमार्थ. तातडी करा म्हणतायत ते यामुळं, कारण अल्प आयुष्य आहे, क्षणभंगूर हा नरदेह आहे. तातडीला काय आम्ही कमी नाही. जर मुंबईमध्ये गेला तर घड्याळाच्या पुढं माणसं पळतायत. पण ही संसारातली तातडी नाही, करावी तातडी. मी तरी नेहमी म्हणत असतो, चिंतन करत असतो, ही संसारातली आमची पळापळा आणि ही जी गडबड आहे ना, यातली निम्मी गडबड जर देवासाठी केली ना देव पळून मागून. पण देवासाठी आमची गडबड नाहीच, तातडी नाही. पण महाराज म्हणतायत करावी तातडी परमार्थाची. म्हणजे हा नरदेह दुर्लभ आहे. पहिली जाणीव दिली, तो दुसरी जाणीव दिली, तो पुन्हा पुन्हा मिळत नाही, दुसरी जाणीव दिली. तिसरी जाणीव तो क्षणभंगूर आणि अल्प असा आहे, ही तिसरी जाणीव दिली. आणि चौथी संत जी जाणीव देतात ती अत्यंत महत्वाची. ते म्हणतायत हा जो आपल्याला मनुष्य देह दिलेला आहे तो फक्त आणि फक्त भगवत प्राप्तीसाठीच दिलेला आहे. देवे दिला देह भजना आग्रह आहे, याच देही घडे देवाचे भज. आणि ही साधू संतांची सगळ्यात महत्वाची जाणीव आहे. ते म्हणतायत लोक हा जो नरदेह आहे तो आपणाला जो प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाचं जर एकमेव काम कोणतं असेल तर भगवत प्राप्ती करून घेणं. त्यासाठी हा नरदेह दिलेला आहे. पण दैव दुर्विलास असा ज्यासाठी दिलेला आहे ते काम राहतं बाजूला आणि इतरच उपद्य आपापले चाललेले पाहायला मिळत आहेत. भगवान अर्जुनाकडे खंत व्यक्त करतायत. अर्जुना दुःख वाटतं रे या लोकांच्याकडे बघितलं की ज्यासाठी नरदेहाला मनुष्य देहाला यांना मी पाठवलेलं आहे ते काम राहिलं बाजूला.
पाहेपा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडोया. ज्या कामासाठी ज्यासाठी हे शरीर दिलेलं आहे ते काम राहिलं बाजूला आणि इतरच उपद्व्याप करू लागलेले. साधू संतांची शास्त्रकारांची जी तुमच्या आमच्याविषयी तक्रार आहे ती मुख्य ही आहे की बाबा हा नरदेह आपणाला कशासाठी दिलेला आहे? भगवत प्राप्तीसाठीच दिलेला आहे. त्यासाठी त्याचा विनियोग करा. दिले इंद्रियात माया डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी. आपणाला जी पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय दिलेले आहेत त्याचा मुख्य विनियोग भगवत प्राप्तीसाठी केला पाहिजे. हातानं भजन करताना टाळी वाजवावे, डोळ्यानं भगवंताचं रूप पाहावं. आता दृष्टी पुढे अंगतात येतो राहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. मुखानं भगवंताच्या नामाचं उच्चारण करावं, कानानं भगवत संकीर्तन श्रवण करावं, पायानं मंदिरापर्यंत यावं. ही सगळी इंद्रिय भगवत प्राप्तीला अनुकूल अशीच दिलेली आहे. म्हणून त्या इंद्रियां कारण अशी व्यवस्था इतर योनीमध्ये नाही आहे. हो, आग्रह जो साधू संतांचा पाहायला मिळतो त्याची या ठिकाणी एक कारण मोहसा आहे. इतर योनीमध्ये अशी सोयच नाहीये. त्या सगळ्या भोग योनी आहेत. पशुकाय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगिते काही एक उपजताच मरते बहिरी अंध होती पांगुळ मुखे. तिथं अशी व्यवस्थाच नाहीये. म्हणून तिथं भजन करता येत नाही. एखादा म्हणेल तिथं नाही करता येत मग मी उत्तम अशा देवयोनीमध्ये जाऊन करेन. तिथंही ती व्यवस्था नाहीये. सकाम पुण्याच्या जोरावर स्वर्गातली इंद्रचंद्रादी पद भोगायला गेलेले देव पुण्याच्या जोरावर ते स्वर्गातलं वैभव भोगतायत ते. पण तिथं गेल्यानंतर त्यांच्यात सुख लक्षात येत. इथं फक्त दिव्य भोग आहे, इथं भजन नाही. आणि मग तडफडतायत ते. आणि ते दिव्य भोगत असताना सुद्धा ते भगवंताकडे याचना करत आहेत. स्वर्गीचे अमर इच्छिताते देवा मृत्युलोकी भावा जन्म आम्हा. स्वर्गातले अमृत पिणारे देव इथं चहा प्यायला येतो म्हणतात. म्हणजे खरोखरच कैमुत्तिक
न्यायानं जर विचार केला, मनुष्य देह किती महत्वाचा आहे, किती या ठिकाणी त्या देहाचं अलौकिकत्व आहे, साधू संत सांगतायत ना. आणि म्हणून या नरदेहामध्ये आल्यानंतर पहिलं जर काम कोणतं असेल तर भगवत प्राप्ती करून घेणं. पण तुम्ही आम्ही व्यावहारिक लोक फार चतुर असतो. भगवत चला येता का पारायणला, नाही काम आहे. चला येता का पंढरपूरला, नाही काम आहे. चला येता का कीर्तनाला, काम. अरे काम आहे म्हणून मग ही काम कधी संपणार? संसारातले काम कधीही संपणार नसतात. संसार हा पूर्ण विराम नाही, स्वल्प विराम आहे. कधी संपत नाही. ती संपून यायचं म्हटलं की शक्यच नाही. म्हणून महाराज आमचे म्हणतात काम संपून इकडे येता येणार नाही. कामामध्ये काही एक ग्रस्त असा होता, त्याला कुणीतरी सांगितलं शास्त्रीय सिद्धांत की समुद्र स्नान जर केलं तर जगातल्या सगळ्या तीर्थांचं पुण्य प्राप्त होतं म्हणे. तो म्हणला चांगला आहे शास्त्राचा हा सिद्धांत. सगळी तीर्थ हिंडण्यापेक्षा, चारोधाम 12 ज्योतिर्लिंग आणि या ठिकाणी सप्तपुऱ्या हिंडण्यापेक्षा आपलं समुद्रामध्ये जायचं आणि सगळ्या तीर्थाचं पुण्य संपादन करायचं. आणि हा शास्त्राचा सिद्धांत ताळा करून बघितला तर योग्यही आहे. कारण का बरं? सगळ्या ज्या पवित्र गंगा कुठे मिळतात? समुद्राला. त्यामुळे समुद्राचं स्नान केलं की सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं असा शास्त्र सिद्धांत आहे. म्हणून तो गेला, समुद्राच्या तीरावर कपडे उतारून ठेवले आणि पाण्याजवळ गेला आणि उभा राहिला. 5 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले, तिथंच उभा आहे कपडे काढून. एक गृहस्थ पाहत होता, हा गेले 4-5 तास गृहस्थ इथं का उभा आहे? तो गेला, म्हणला भाऊ काय तो उभा आहे, कशासाठी आला? काही नाही म्हणला, मी समुद्र स्नान करण्यासाठी आलोय. अहो मग करा ना, 4-5 तास का? तुमची कपडे कोण येईल काय? मी सांभाळतो. नाही म्हणला ती अडचण. मग अडचण काय? आणि त्यानं आपली अडचण सांगितली. तो म्हणला मी मगापासून 4 तास इथं उभा आहे, एक लाट येते तीरावर आदळते, तोवर दुसरी येते, ती आदळते ना आदळते तोवर तिसरी येते. मग काय झालं? काही नाही, ह्या लाटावर लाटा आदळत आहेत. बर, माझा संकल्प ह्या लाटा नंतर आंघोळ करणार आहे. ह्या लाटा कधी थांबतील का? त्याला आंघोळ करता येईल का? नाही. म्हणून संसारातलं सगळी कामं परिपूर्ण होऊन इकडे येणं अशक्यच आहे आणि ते शक्यही नाही. म्हणून आपण नियोजन केलं पाहिजे. कामं आहेत आपली. एक सुभाष फार सुंदर चिंतन देतो. तो म्हणतो, शतं विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत्, लक्षं विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिं भजेत्. तो म्हणतो लोक काम भरपूर आहेत आपल्याकडे, ठीक आहे, बरोबर आहे, पण त्याचं नियोजन आपण केलं पाहिजे. 100 कामं बाजूला ठेवा आणि वेळच्या वेळा जेवा. आरोग्यशास्त्र तेच सांगतं, जो नियमित वेळच्या वेळा जेवतो ना त्याचं आरोग्य. अलीकडे लोकांचे आरोग्य का बिघडतात? कारण हे शेटजी वगैरे लोक घरातनं डबा घेऊन जातात, पेढीवर बसले का नाही, सकाळचं जेवण 4-5 वाजता जेवतात आणि त्यामुळे सगळं बिघडतं ना आरोग्य. किंवा अलीकडे लोक शेळीसारखी चरतच असतात. कळालं का? त्यामुळं पण तो सुभाषित काय म्हणतो, वेळच्या वेळेला जेवा. 100 कामं बाजूला ठेवा आणि वेळच्या वेळा जेवा. दुसरा तो म्हणतो, शतं विहाय दातव्यम सहस्रम स्नानमाचरेत्. 1000 कामं बाजूला ठेवा आणि स्नान संध्यादी कर्म करा. शरीर सुचिरभूत केलं पाहिजे. हजारो कामं बाजूला ठेवून स्नान संध्या करा
लक्षम विहाय दातव्य, लाखो कामं बाजूला ठेवा आणि दानधर्म करण्याची काय जर संधी आली तर ती दौडू नका. हस्तस्य भूषणम दानम. आणि त्याला शेवटचा सिद्धांत सांगायचा आहे. तो म्हणतो कोटीम त्यक्त्वा हरी, कोट्यावधी कामं बाजूला ठेवा आणि पहिलं भगवत प्राप्ती या ठिकाणी. त्यासाठी हा नरदेह दिलेला आहे. त्यासाठी जराही तुम्ही बेफिकीर राहू नका, कारण हा नरदेह भगवत प्राप्तीसाठीच दिलेला आहे. तर इथे एक पूर्वपक्ष निर्माण होतो. नरदेह भगवत प्राप्तीसाठी दिलेला आहे. शास्त्रकार सांगतात, साधुसंत सांगतात, मग सर्व लोकांनी भगवत भक्ती करायला पाहिजे होती, मग सगळे का करत नाहीत? त्याला एक कारण सांगितलं जातं की पहिलं मनुष्य देह मिळणं हे महत् भाग्याचं आचार्य म्हणतायत. दुसरा सिद्धांत आहे नुसतं मनुष्य देह मिळालं म्हणजे काम झालं नाही. मनुष्य देह मिळाल्यानंतर त्यामध्ये भगवत भक्तीची इच्छा निर्माण होण्यासाठी महत् पुण्याई असावी लागते. सगळे लोक या ठिकाणी भगवत प्राप्तीला प्रवृत्त न होण्याला कारण हे आहे, मनुष्य देह भगवत प्राप्तीसाठी दिलेला आहे. पण सगळे का भगवत प्राप्तीला प्रवृत्त होत नाहीत? इकडं येण्यासाठी लागणार त्यांच्याकडं सुकृत म्हणजे पुण्य नसतं. बहुता सुकृताची जोड जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृत म्हणजे पुण्य असेल तर भगवत भक्तीची इच्छा निर्माण होत असते. भगवत भक्ती लोक करू शकतात, अन्यथा भगवत भक्तीची इच्छा निर्माण होतच नाही. वास्तविक पाहता म्हणून नेहमी मी पाहतो आतावर सप्ताहाच्या निमित्तानं संयोजकांचे एक धडपड पाहायला मिळते. त्या संयोजकांना काय वाटतं, सगळ्या लोकांनी कीर्तनाला आणि प्रवचनला यावं.
त्यासाठी ते निमंत्रण देत आहेत, पत्रिका छापतायत, माईकवरनं आवाहनही करतायत. पण इथं सुदैव आहे थोडस. पण काही ठिकाणी एवढा श्रोत्यांचा दुष्काळ असतो की वेचून आणल्यासारखे लोक तिथं येऊन बसतात. मग ते संयोजक नाराज होतात. मी त्यांना म्हणतो, बा नाराज होऊ नका. कारण का श्रोते इकडं काय येत? कारण इकडं येण्यासाठी त्यांच्याकडे असणारं पुण्यरूपी भांडवल नसतं ना. आमच्या कोल्हापूरमध्ये एक गुजरी म्हणून एक गल्ली आहे. सगळे सुवर्णकार आहेत, सोन्याचे सुवर्णकार, म्हणजे सोनं विकणारे सगळे या ठिकाणच्या, त्याला गुजरी हेच नाव आहे. त्या गल्लीतून ज्यावेळेला मी प्रवास करतो त्यावेळेला पाहतो हजारो लोक ये जा करतात त्या गल्लीतून, कारण महात्मा रोडला लागूनच आहे ती गल्ली. पण सोनाच्या दुकानात जाणारे ठराविकच असतात. आता तुम्ही विचार करा, सोनं कुणाला आवडत नाही, मग त्या गल्लीतनं जाणारे ये जा करणारे सगळे का जात नाहीत तिथं? कारण त्यांच्याजवळ सोनं खरेदी करण्यासाठी लागणारं भांडवल नसतं. तसे सगळेच लोक कीर्तनाला आणि प्रवचनाला काय येत नाही, त्यांचा दोष नाही, भांडवल नाही ना. जर भांडवल नसेल तर कसं काही शक्य आहे ते? म्हणून या ठिकाणी साधू संतांचा आग्रह आहे, इकडे येण्यासाठी पुण्य लागतं. तीळ तीळ पुण्य साचा पडे, बहुता जन्मासी नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. म्हणून मानवी जीवनामध्ये पहिलं कर्तव्य पुण्य संपादन करा, पुण्य संपादन करा. आता एक तासभर कीर्तन ऐकलं, तीळभर पुण्य साचलं ना. म्हणून ज्ञानोबारायाने हरिपाठाचं ध्रुवपद बुद्धी पुरस्कर ते निश्चित केलेलं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुम्हाला पुण्य जर या ठिकाणी संपादन करायचं असेल, भगवान नामस्मरण करा. त्याच्यातून पुण्य वृद्धिगत होईल, त्याचा परिणाम साधू भेट होईल आणि तुमचं जीवन कृत्य होईल. म्हणजे इथं पुण्य संपादन असल्याखेरीज, मग भाग्य असल्याखेरीज भगवत प्राप्तीची इच्छाच होत नाही. त्याला मुमुक्षुत्व असं म्हणतात. आणि तिसरी गोष्ट कोणती दुर्लभ असेल? महापुरुष संश्रय. आणि त्यासाठी सुद्धा पुण्यच लागतं. महाराज म्हणतात, मला साधू भेट झाली, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. आणि म्हणून साधू संतांचा आग्रह आहे, बाबा हो, हा दैव दुर्लभ योगानं नरदेह मिळालेला आहे. या नरदेहामध्ये आल्यानंतर तुमचं जीवन जर सुखमय करायचं असेल, तुमच्या जीवनाची कृत्यता जर व्हायची असेल, तर भगवत प्राप्ती करून घ्या, भगवत शरणागती करा. असा आग्रह साधू संत वारंवार अनेक ठिकाणी करत असलेले पाहायला मिळत आहेत. मरुदास महाराज म्हणतायत ना, आपुला तो
आपुला तो एक देव करून घ्यावा, देणे विन जीवा सुख नोहे. महाराज आग्रह करतायत, बाबा हो, तुम्ही भगवत प्राप्ती करून घेतल्या अखेरीस तुमच्या जीवनाची कृत्यता नाहीये. आणि त्याच भूमिकेतून इथं भगवत शरणागतीचा आग्रह महाराज करतायत. म्हणून शरण जावे सर्व भावे देवा. आता म्हणून हा शब्द वापरलाय ना, त्याचं चिंतन करता आतापर्यंत जेवढे जेवढे मी सिद्धांत मांडले, जेवढे जेवढे मी वाक्य उच्चारलो, त्याच्या पाठीमाग म्हणून फक्त लावायचं. कळालं का? म्हणून देवाला शरण जायचं. इथं तो दुर्लभ आहे नरदेह म्हणून जायचं, तो पुन्हा पुन्हा मिळत नाही म्हणून जायचं, तो क्षणभंगूर आहे म्हणून जायचं, आणि भगवत प्राप्तीसाठीच दिलेला आहे म्हणून जायचं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. पण भगवत शरणागती करायचा आता आपणाला या ठिकाणी साधू संतांचा आग्रह झाला म्हटल्यानंतर महत् भाग्यानं भगवत प्राप्ती करावी अशी आपली इच्छा निर्माण झाली. त्याला सदिच्छा असं म्हणतात. सप्तभूमिका ज्या वेदांत शास्त्राच्या आहेत ना, पण ती कशी करायची हा अत्यंत
महत्वाचा प्रश्न त्या साधकाच्या समोर भेडसावत असतो. भगवंताची शरणागती करणं, भक्ती करणं, भगवत प्राप्तीसाठी साधना करणं हे या ठिकाणी बरोबर आहे, पण ती कशी करायची? कारण भगवत प्राप्तीचे शास्त्रामध्ये अनेक साधनांचा विचार मांडलेला आहे. काही साधनं अधिकार परत्वे सांगितलेली आहेत, काही साधनं कालपरत्वे सांगितलेली आहेत, आणि त्यामुळं कोणत्या साधनाचा अवलंब करून भगवंताची शरणागती कशी करायची हे एक मोठा प्रश्न या ठिकाणी साधकासमोर भेडसावत असतो. कारण कालपरत्वे जर पाहिलं, कृतयुगातल्या लोकांना तप करायला सांगितलं, त्रेतायुगातल्या लोकांना यज्ञ करायला सांगितलं, द्वापार युगातल्या लोकांना पूजा सांगितली करायला, आणि सांप्रतच्या कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणजे कालपरत्वे ही 4 साधनं भगवत प्राप्तीची शास्त्रानं सांगितलेली पाहायला मिळतात. काय ठिकाणी या ठिकाणी आणि अधिकार परत्वे काय साधनं आहेत. कुणाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या या ठिकाणी जी अधिकार परत्वे साधने आहेत, देवपूजा करा, तीर्थयात्रा करा, किंवा अनेक प्रकारच्या या ठिकाणी जी आता अश्वमेध यज्ञासारखं जे साधन आहे ते क्षत्रियानंच केलं पाहिजे, तिथं इतरांना ते करता येत नाही. म्हणजे अशी काही अधिकार परत्वे साधनं आहेत, काही कालपरत्वे साधनं सांगितलेली आहेत. पण इथं साधू संतांनी भगवत शरणागतीसाठी साधन सांगत असताना अत्यंत महत्वाचं आणि सर्वांना त्या मार्गाने जर आपण शरणागती केली तर निश्चित भगवत प्राप्ती होईल असं शरणागती तुम्ही अशी करा. त्यासाठी महाराजांनी इथे एक शब्द वापरला, सर्व भावे देवासी. आता सर्व भावानं शरण जाणं म्हणजे कसं? वास्तविक पाहता खरोखरच ज्ञानोबारायांचे एवढे आपल्यावर उपकार आहेत, कारण हाच शब्द गीतेमध्ये आलेला आहे. 18व्या अध्यायामध्ये जो 62वा श्लोक आहे तिथं भगवान म्हणतायत, अर्जुना तमेव शरणं गच्छ सर्व भावेन तत्प्रसादात् परां शांती स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. हे अर्जुना तू मला शरण ये बाबा. आणि कसा आहे? सर्व भावेन. त्याचं फल काय? तत्प्रसादात् परां शांती. आणि ती अविनाशी अशी तुला या ठिकाणी सुखाची प्राप्ती होईल. तिथंही शब्द वापरला भगवंताने, सर्व भावानं शरण ये. इथंही तुकोबाराय म्हणतात सर्व भावानं तुम्ही भगवंताची शरणागती करा. आता सर्व भावानं शरण जाणं म्हणजे काय? वास्तविक पाहता म्हणून ज्ञानोबारायांचे काय उपकार आहेत आपल्यावर. ज्ञानोबारायांनी त्या सर्व भावाचं विश्लेषण करत असताना, भक्तिशास्त्राचा सिद्धांत शरणागतीचा मांडत असताना फक्त 4 शब्द वापरले आणि तो सिद्धांत सांगून टाकला. कारण एक आहे, आम्ही भगवत शरणागती करतोय, भक्ती करतोय, पण भक्तिशास्त्राचं एक आहे. तुमची आमची भक्ती कशी असते ना, भक्तिशास्त्राचं एक या ठिकाणी चुकीची गोष्ट काय आपल्याकडून होते माहित आहे का? आपण आपणाला आवडेल अशी भक्ती करतो. पण भक्तिशास्त्र असं सांगतं देवाला आवडेल अशी भक्ती करायची. तुमचं आमचं तसं नाही का? म्हणून ते आपल्याला माहित आहे, हे गणेश मंडळ पोरं गणपती उत्सव साजरा करतात ते भाद्रपद महिन्यामध्ये. केवढा उत्साह असतो त्यांचा, केवढं ते गणपती बाप्पाची या ठिकाणी आरास करतात, त्याचं या ठिकाणी अनेक प्रकारचे. पण त्या पोरांचं एकच चुकतं, ते गणपतीला आवडेल ते करत नाही, त्याच नाही आवडेल ते करत. त्यांना कुठलं कॅसेट आवडतं ते तिथं गणपतीला ऐकायला हवं. त्यांना कुठला करमणुकीचा कार्यक्रम आवडतो तो त्या गणपतीला पाहायला हवा. पण भक्तिशास्त्र असं सांगतं,
देवतेला आवडेल अशी भक्ती करावी, स्वतःला आवडेल असे जर ती फलद्रूप व्हायची असेल तर. पण व्यवहारामध्ये भक्ती करत असं नाही का, एक वैदिक शास्त्राचा असा एक सिद्धांत आहे. एखादी व्याधी आपणाला झाली, आपण डॉक्टरकडे गेलो, त्या डॉक्टरने या ठिकाणी निदान केलं की आपणाला डायबिटीज झालेला आहे. मग तो काय करतो, डोस निश्चित करून देतो आणि वेळ निश्चित करून देतो आणि तो म्हणतो या या वेळेला या या औषध घ्या, तुमची व्याधी कमी होईल. एक आला तपासून, औषधही त्यानं वेळच्या वेळा घेतली आणि 15-3 आठवड्याने त्याला पुन्हा त्रास सुरू झाला. पुन्हा डॉक्टरकडे गेला. पहिली 250 शुगर होती तर 550 झाली तपासल्यानंतर. डॉक्टर म्हटले अरे काय औषध घेतलं? साहेब 8ला म्हणले, 8ला गोळी घेतली, 1 मिनिट सुद्धा इकडं तिकडं होऊ दिलं नाही. होय, अरे मग कसं काय? दुसरा प्रश्न केला, काय काय खात होता? सगळं गोड खात होतो म्हणजे. आता नुसतं औषध घेऊन चालेल का? म्हणतायत ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे. काही पथ्य पाळावीच लागतायत आणि म्हणून सर्व भावानं शरणागती जात असताना 4 पथ्य ज्ञानोबारायांनी सांगितले. म्हणून ज्ञानेश्वरीतले जे शब्द आहेत ना, बिंबतरे पचके एवढे, प्रकाशात त्रैलोक्यात ठोकरे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभव. 4 शब्दात सगळा परमार्थ सांगून टाकला ज्ञानोबा आहे. भगवत शरणागती कशी करा? अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण. बस, अहम वाचा चित्त आणि अंग, ही 4 पथ्य सांभाळून जर तुम्ही भगवत शरणागती केली ना, निश्चित तुम्हाला भगवत कृपा होणार. पण ही पथ्ये मोडून जर तुम्ही करत असाल, नाही भगवत प्राप्तीचं या ठिकाणी तुम्हाला अनुभूती येणार. आणि भगवत प्राप्तीतलं पहिलं पथ्य सांगितलं अहम. भगवंताचे शरणागती करत असताना अंतःकरणामध्ये किंचितही अहंकार असता कामा नये. हे पहिलं पथ्य आहे. देवाला सगळ्यात जर नावडती गोष्ट कोणती असेल तर अहंकार. जरा जरी अहंकार असेल, महाराजांनी स्टेटमेंटच दिलं तिथे. ते म्हणतायत महाराज, तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. सूत्र आहे परमार्थातलं, जसं ते बीजगणितात सूत्र असतात ना, तसं सूत्र आहे. महाराज म्हणतायत तुमच्या अंतःकरणामध्ये जर तिळा एवढा भगवत शरणागती करताना अभिमान असेल तर देवाला ओझं किती? त्या पर्वताचंही नाव सांगून टाकलं. मेरू पर्वत सगळ्यात मोठा एवढं होतं. म्हणून आपण आत्मनिरीक्षण करायचं, आपल्याकडे किती अभिमान आहे. सुपारी एवढा आहे, लिंबवा एवढा आहे, नारळा एवढा आहे का भोपळा एवढा आहे? मग तिळा एवढा अभिमान असेल तर मेरू पर्वत आहे एवढं ओझ, तर नारळा एवढा असल्या तर देवाला किती ओझ? उत्तर मिळून जातं. म्हणून भक्तिशास्त्रातलं पहिलं पथ्य आहे भगवत शरणागती. नम्र झाला भूता देने अनंत. म्हणून सर्व भावानं शरण जात असताना अहंकार विवर्जित अंतःकरणाची अवस्था झाली पाहिजे. त्या भागवतामध्ये फार सुंदर असा एक कथाभाग येतो. वेणुनाथ झाल्यानंतर त्या गवळणींची रास क्रीडेचं या ठिकाणी इच्छा पूर्ण करायची असते. भगवंतानी वेणू वाजवला आणि सगळे आहे त्या स्थितीत गवळणी रास क्रीडेसाठी उपस्थित झाल्या.
प्रत्येक गवळणीसाठी स्वतंत्र श्रीकृष्ण झाले होते, स्वतंत्र. आणि सगळा आनंद सुरू झाला. पण काय त्या गवळणींचं दुर्दैव, त्यांच्या मनात बघा, हा एवढा अखिलांड कोटी ब्रह्मांड आहे आणि आमच्या बरोबर नाचतोय, काय आमचा, असा अभिमान झाल्यावर भगवान तिथंच गुप्त झाला. रडायला सगळ्या. मग राधा तेवढी निश्चिम भक्त होती, तिला घेऊन मग राधेला घेऊन भगवान चालले असताना ती राधा म्हणली, कारण पळत निघाले होते, माझे पाय दुखतायत भगवान, मला आता चालता येत नाही. भगवंताने त्या राधेला खांद्यावर म्हणे, तर तिथं निमूट बसावं की नाही तिला. ती म्हणली, सगळ्याशी टाकून मला एकटीला खांद्यावर घेऊन निघालाय. हे मनात अहंकाराचा विकल्प आल्यावर भगवान लुप्त झाले नाही, तिथं धाड पिशात खाली आपट. आणि मग सगळ्या तिथं आल्या. खूप सुंदर प्रसंग आहे. मला एकच सांगायचं की अशा प्रकारे अहंकार विवर्जित अवस्था जर असेल तर भगवत शरणागती या ठिकाणी भगवंताला या ठिकाणी काय होते की आवडत असते. तेव्हा एकच या ठिकाणी दृष्टांत, खूप वेळेचं बंधन आहे, त्यामुळं एक असा राजा होता आणि तो दानधर्म करायचा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्याचं दानधर्माचं आणि इच्छादान, ज्याला जे पाहिजे ते द्यायचं. आणि असे याचक यायचे, झालं. पण तो दान देत असताना राजा असा खाली मान घालायचा आणि दान द्यायचं, लाजल्यासारखं करायचं. तो एक याचक त्यानं पाहिलं, एवढं सगळ्यांना तो राजा दान देतोय, पण या ठिकाणी तो असा खाली मान लाजल्यासारखं का करतोय. अरे 100 रुपयाची जर सप्त्याला वर्गणी दिली तर ताट मानेनं आम्ही जातो, याच वर्गणी दिली म्हणून आम्ही. पण हा राजा असं काय, एका याचकानं नम्रपणे या ठिकाणी काय केलं, राजाला नमस्कार केला. त्याला इच्छेप्रमाणे धान्य पाहिजे होतं, ते राजानं दिलंही. म्हणले, महाराज मला एक प्रश्न विचार. हो म्हणले, विचारा. कारण नम्रच होता राजा. ते म्हटले, तुम्ही दान देताना खाली मान का घालता लाजल्यासारखं. आणि त्यावेळेला राजानं फार सुंदर उत्तर दिलं. तो म्हणला, बाबा मी तुला दान देतो, अनेक लोकांना दान दिल्यानंतर तुम्ही संतुष्ट होता आणि तुमच्या मुखातून उद्गार निघतायत, काय राजा उदार आहे, काय राजा उदार आहे. आणि हे ऐकल्यानंतर मला लाज वाटते म्हणून मी खाली मान घालते. पुढचं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. तो म्हणतो, मला का लाज वाटते, आता मी तुला धान्य दिलं. वास्तविक पाहता हे धान्य पेरल्यापासून फलाला येईतोपर्यंत सगळं जे वातावरण योग्य निर्माण केलं ते कोणी, भगवंताने. पाऊस वेळच्या वेळा पाडला, वेळच्या वेळा योग्य वातावरण ते धान्य पिकण्यासाठी केलं, म्हणून ते धान्य पिकलं आणि मी तुला देण्याचं या ठिकाणी मला शक्य झालं. पण त्या देवाची स्तुती न करता माझी स्तुती करतायत, याची मला लाज वाटते. म्हणून मी या ठिकाणी काय, नाही का, एक ग्रस्त होता MIDC मध्ये, त्याचा दिवाळीला बोनस आला होता. मग त्यानं आपल्या बायकोला प्रेझेंट म्हणून एक नथ करून आणली. मग आता ती नथ प्रेझेंट म्हणून तिला दिवाळी दिवशी दिल्यानंतर आनंद होणं साहजिक आहे. मग ती नथ काय घरात बसू देते. सगळ्या मैत्रिणींना, शेजा पाजारणींना या ठिकाणी दाखवायला तिचं ते नथ पुराण सुरू झालं. अशी करून आणली, असं चांगले आहेत, माझी मालक असे आहेत, तसे आहेत, हे आहेत, ते आहेत. असं एका घरामध्ये एक साधू बसले होते. मग या ठिकाणी ती त्या मैत्रिणीला सांगितलं आणि बाहेर निघाली. महाराज तिथं बसल्यानंतर दर्शन घ्यावं असं सहज स्वभाव आहे. दर्शन घेतलं, तिनं दर्शन घेऊन जावं की नाही. ती म्हणजे महाराज हिन महाराज म्हणले, तुझं नथ पुराण आज सांगितलेलं मी मगापासून ऐकत होतो, पण मला तू एक सांग, नथ करणाऱ्याची एवढी तू स्तुती करतेस, असं तसं, पण नथ घालायला ज्यानं नाक दिलं त्याचं काय ग.
हा ती नथ घालणार होतीस तू. म्हणून इथं वास्तविक पाहता भगवंताची शरणागती करत असताना नम्र भावानं करावी, अहंकार विवर्जित या ठिकाणी करावी. म्हणून इथं म्हणतात पहिलं पद्य आहे अहम, दुसरं वाचा, वाचेनं बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जिवे भावे सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः, नमस्यन्तश्च मामक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत वाचेनं भगवंताचं नाम घ्या. चित्त मनमनाभो मद्भक्तो मद्याजी मानमस्कुरु, मामे वैशिष्युक्त्वैव महात्मानं मत्परायणः, तू मन हे मीची करी माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारे मज एकाते. आणि अंग म्हणजे सगळ्या शरीरानं या ठिकाणी सगळे जी इंद्रिय आहेत त्यानं भगवंताची शरणागती करावी. म्हणून इथं महाराज म्हणतायत मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो उतरेल पार भव दुस्तर नदीचा. म्हणा विठ्ठल मंदिर जवाहरनगर. बोलिए. पप्पाच राहुल. मनाओनी शरण जावे Ah!
मनोरे शरण जावे सर्व भावे देवाचे तो हा उतरील पार नदीचा. बोलू नका बोलू नका. जर सर्व भावानं शरणागती केली तर त्याचं फळ सांगतायत दुसऱ्या चरणामध्ये. तो हा उतरील पार भव नदीचा. तो भगवान या भवसागरातून संसार सागरातून आम्हाला सहज तारून नेईल जर आपण त्याची सर्व भावानं शरणागती केली तर त्या शरणागतीचं हे फल सांगतायत. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. आचार्यांचं पांडुरंग अष्टक नावाचं एक स्तोत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्याने एक भाव या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. भगवान जे पंढरराय कमरेवर हात ठेवून उभा आहे ते का? नितंबक कराभ्याम धृतो येन तस्मात्. बाहेर बोलू नका कोण. विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश. तर आचार्य म्हणतायत भगवंतानी जे कमरेवर हात ठेवलेले आहेत ना ते कशासाठी? भगवान म्हणतायत जे मला शरण येत आहेत त्यांना या भवनदीचं पाणी कमरे एवढंच लागतं. भवसागर तरिता काय करीत सणाचंद पैल गटे कर ठेवूनिया त्याची पायी घाला म्हणून तो हा उतरील पार या भवसागरातून या भवनदीतून सहज तो तुम्हाला जर शरणागती तुम्ही केली तर भगवंताचं ब्रीद आहे ना तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामिन चिरात पार्थ मय्याभिषित चेतसाम. की मला जे अर्जुना सर्व भावानं शरण येतात अनन्य भावानं शरण येतात त्यांचा या भवसागरातून मी सहज उद्धार करतो म्हणतात. आणि तुकोबाराय म्हणतात लोको खरं सांगू का तुम्हाला जगामध्ये या भगवंतासारखा कृपावंत दुसरा कोण नाहीच रे बाबा. बहु आहे करुणावंत अनंत हे काय भगवंताचं कारुण्य पाहायला मिळतं. भक्त चरित्र जर आपण पाहिली किती दयाळू आहे किती कृपाळू आहे. कृपाळू तातडी उतावी तो 4 विशेषण वापरली महाराजांनी तुझे. हा भगवान कसा आहे की अत्यंत कृपाळू आहे दया. अरे त्या चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण करतो. काय या ठिकाणी त्याचं त्या एक या ठिकाणी अनेक जी भक्त आहेत त्यांच्यासाठी नको नको ती कामं या ठिकाणी हाके सरशी उडी हे त्याचं ब्रीदी आहे. नवे नवे
या ठिकाणी त्याचं वर्णन करत असताना महाराज म्हणताय बार कुमार तुका म्हणे तुझं वर्णिते पुराणे होय नारायण दया सिंधू अत्यंत कृपाळू अत्यंत दयार्द्र असं या ठिकाणी भगवंताचं भक्तांचं जराही त्याला दुःख सहन होत नाही. हे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. म्हणून महाराज म्हणतायत बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. त्याला अनंत असंही म्हटलं जातं. अनेक त्याची विष्णू सहस्रनामामध्ये या ठिकाणी नामावली आहे. तेव्हा असा तो भगवान अत्यंत दयाळू आहे, कृपाळू आहे. आणि त्याची शरणागती केल्यानंतर तो आपल्याला या भवसागरातून संसार सागरातून सहज तरून नेतो. महाराज म्हणले हे कशावरून तुम्ही सांगताय असा जर कोणी प्रतिप्रश्न केला तर महाराज म्हणतात लोक हो हे मी स्वतः अनुभव आलो. तुका म्हणे साक्षी आले तरीच केले प्रकट. आज शेकडो वर्ष संत वाङ्मय या ठिकाणी कालयुगामध्ये का टिकून आहे त्याला एकच कारण अनुभवे आलिया अंगा या जगात तसे. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि तो मी तुम्हाला सांगतोय. म्हणून तुका म्हणे साक्षी आले तरीच केले तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा मनवणी शरण जावे सर्व भावे देवासे. तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा. तेव्हा परवानगी आलेली आहेत. वास्तविक पाहता 10 मिनिटं लेट झालो याबद्दल क्षमस्व. कारण माझ्याकडे विनाच आला 7:52 त्यामुळं 22 मिनिटं तुम्ही लेट केले. मी फक्त 10 मिनिटं पण त्याचं समर्थन मी करत नाही वेळेत या ठिकाणी. कारण मी तरी वेळेला खूप बांधलाय. कारण आम्ही शिक्षक पेशातले लोक बेल झाली की वर्गातून बाहेर. त्यामुळं या ठिकाणी वेळेचं बंधन आणि वेळेत कार्यक्रम सोडला ना तुम्ही कसंही कीर्तन या ठिकाणी करा. आणि श्रोत्याला जर रिपोर्ट विचारला वेळेत कीर्तन सोडलंय भारी झालं म्हणतात ते कीर्तन कारण वेळेत सोडलेलं असतं. त्यामुळं असं तेव्हा झाले वा पुष्प वसांचरणी आमच्या यादव महाराजांच्या चरणी गजाननांच्या चरणी तर सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्ध नेले येथ माझे जे उरले पाहिजे. संतोष महाराज